मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण हत्या हे प्रकरण महाराष्ट्रात कशा पद्धतीनं गाजतंय हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. अधिवेशनात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अनेक कडक भूमिका घेत अनेक निर्णय जाहीर केले. एकंदरीतच काही सत्ताधारी पक्षांनी सुद्धा या प्रकरणी कडक कारवाई करा असं मागणी धरून ठेवली होती आणि काल मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक यांची बदली असेल, आरोपींवर मोका असेल किंवा इतर आरोपी पकडण्यासाठीच्या केलेले प्रयत्न असतील आणि मयत कुटुंबाला केलेली मदत असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. मात्र या कुटुंबाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मयत देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख माझ्यासोबत आहेत. दादा, तुम्ही बघितलं असेल की सरकारने काय भूमिका घेतली काल अधिवेशनामध्ये. तुमचं समाधान झालंय का? तुम्हाला काय वाटतं? माझं समाधान कधी होणार माहिती आहे का? त्यांनी कारवाईचे आदेश दिलेत, सगळे जी योग्य कारवाई त्याच्यासाठी त्यांनी पथकं नेमलेत, SIT नेमली, सगळ्या सूचना दिल्यात. माझं समाधान कधी होणार की माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या गावाला, एका सच्च्या माणसाला ज्या दिवशी न्याय भेटन, ह्या आरोपींना सगळ्या फाशीची शिक्षा किंवा मरेपर्यंत जन्मठेप होईल, त्या दिवशी मी ही गोष्ट करेल तुमच्यासोबत. पण आरोपींवर आता मोका वगैरे लावलेला. मोका वगैरे लावलेला आहे, पण सगळी कारवाई पूर्ण होईपर्यंत मी प्रतिक्रिया म्हणजे ह्याविषयी देत नाही तुम्हाला समोर. आयजी लेवलच्या अधिकाऱ्याकडून SIT ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. तुमचा आरोप होता ना की स्थानिक पोलीस असेल मॅनेज होऊ शकतात. नाही, आमचा आरोप नव्हता. आम्ही कुणाला पण सुरुवातीपासून म्हणतोय, आम्हाला न्याय द्या, आम्हाला सहकार्य करा, योग्य चोख भूमिका पार पाडा. आमचा आरोप कुणावर नाही. आम्ही काम करणार, त्यांच्यावर भरोसा ठेवतोय. एकंदरीतच आता घटना तर घडून घेतली, काय वातावरण आहे शिवारात? अशा घटना घेऊन गेल्यानंतर त्याचा दबाव असतो, भीती असते लोकांच्या मनात. भीती आहे या लोकांच्या मनात, कारण एवढा उन्माद झालेला आहे. आणि तुम्ही सगळं, मी तर काही सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलंय 10 दिवसात महाराष्ट्रात ज्या गोष्टी घडल्यात, ज्या लोकांनी सगळं स्पष्टीकरण दिलंय, त्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की काय विषय हा, किती हार्ड विषय हा, समाजात राहायचं किती अवघड झालंय हे तुम्ही बघितलं असेल. काय लोकांच्या भावना आहेत या शिवारातील असेल किंवा केस तालुका? सुन्न झालेलं आहे गाव सगळं, आमचं परिसर सुन्न झालेला आहे. या माणसाचं नाव एवढं मोठं होतं, एक सर्वसाधारण माणसांचा कैवारी, सर्वसाधारण माणसासोबत 24 तास काम करणारा माणूस आज त्यांच्यात नाही आहे, आमच्यात नाही आहे, समाजात नाही आहे. हा विश्वास लोकांना बसत नाही. आणि पुढं कसं होणार, कोण आपल्याला साथ देणार, असं गाववाल्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि खूप मोठं नाव कमवलं होतं समाजात काम करून संतोष अण्णांनी. राज्य सरकार असेल, पोलीस प्रशासन असेल, या गावात असेल किंवा इतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण काढण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? आता हे जे आरोपी आहेत, पहिलं टार्गेट असलं पाहिजे त्यांचं की आरोपीला जेरबंद करून त्यांना जी मदत केली, हे सगळ्या जे आरोपी आहेत सगळे, ह्यांना सगळ्यांना जेरबंद करून एक दाखवायला पाहिजे ह्यांनी की चुकीला माफी नाही, गुन्हेगारी प्रवृत्तीला अजिबात कुठं थारा नाही. हे दाखवून दिलं की आपोआप समाजाला कळलं की चुकीचं वागणाराला शिक्षा मिळालीच पाहिजे. समाज व्यवस्थित शांत होईल थोडा. संतोष अण्णा म्हणून सगळीकडे प्रसिद्ध होते. सगळ्या जाती धर्मातील गोरगरीब लोकांसाठी ते रात्रंदिवस पळत असायचे. त्या दिवशी सुद्धा त्या कंपनीच्या गेटवर याच्यासाठी गेले की एक दलित वॉचमॅनला मारहाण झाली तुमच्या गावातल्या, म्हणून ते तिथे पळत गेले, मदतीला गेले. म्हणूनच त्यांचा इगो हार्ट झाला ना. एका दलित बांधवाला वॉचमॅन सारखा माणूस आहे तो, त्यांच्या हिशोबाने. आमच्या हिशोबानं तो माणूस म्हणजे समाजातला आपला भाऊच आहे, पण त्यांच्या हिशोबाने एका दलित माणसासाठी तिथे येऊन अण्णांनी सोडवून करणे, भांडण सोडवणे किंवा परत त्यांना सांगणे की इथं असा प्रकार घडलेला मी खपवून घेणार नाही, ह्याच्यातच त्याचा इगो हार्ट झाला ना. म्हणून हा जो माणूस आहे, म्हणूनच सर्वसामान्य मनावर राज्य करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा माणूस, म्हणूनच त्यांनी एवढ्या दिवस समाजसेवा करली, यशस्वीपणे केली. संतोष अण्णांचा पिंड समाजसेवेचा होता आधी लहानपणापासून. पण ह्या घटनेमुळे असं तुम्हाला वाटतंय का कधी की आपण राजकारणात जायला नको, किंवा तुमच्याही मनात भीती बसली का की आपण पुढं अण्णांचा वारसा चालवायचा की नाही चालवायचा? नाही, ह्या प्रवृत्ती आहेत समाजामध्ये. खूप चांगले लोक आहेत, त्याच्यामुळेच अण्णाला 20 वर्ष काम करता आलं. जर समाजात चांगल्या गोष्टी नसत्या तर अण्णाला 20 वर्ष काम करताच नसतं आलं. जे समाजात सगळे व्यवस्थित, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, गावातली सगळी मंडळी आहे,
त्या चांगल्या लोकांमुळेच अण्णा चांगले झाले ना. सुरुवातीलाच अशा प्रवृत्तीने त्रास दिला असता अण्णाला तर ही संतोष अण्णाने 20 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष सेवाच केली नसती ना. ह्या प्रवृत्ती आहेत त्या ठेचून काढल्या ना की सगळ्यांना असा मेसेज जाईल की चांगलं काम करणाऱ्याला म्हणजे चांगलं काम करता येतं समाजात. तुमचं म्हणणं असं आहे सरळ सरळ की समाजात चांगली लोक जास्त आहेत. जास्त आहेत लोक चांगली, खूप चांगले लोक आहेत. ह्या प्रवृत्ती आहेत वाईट वृत्ती आहे त्या ठेचल्या. ठेसल्या पाहिजेत आणि ह्या प्रकरणातून त्या ठेसणारच आहेत. हे सरकारला माझी विनंती आहे. ह्या ठेसूनच काढला तरच हे एकदम जे सगळे समाज आहेत एकमेकांसोबत राहतील आणि व्यवस्थित सगळं एक मेसेज जाईल की गुन्हेगारी प्रवृत्तीला इथं ह्या महाराष्ट्रामध्ये थारा नाही. एक महत्वाची गोष्ट धनभाऊ याच्यामध्ये की जी कंपनी उभी राहिली त्या कंपनीकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. ते खंडणी देण्याच्या मध्ये कुठेतरी संतोष देशमुख यांचा अडथळा होत होता. ते त्यांनाच माहिती, कारण आपण त्या विषयावर कधी बोललो पण नाहीत. माझे भाऊ जास्तीत जास्त 2 ते 3 वेळेस 1 वर्षात तिथे गेले असतील, 3 ते 4 वेळेस तिथं. आणि त्यांचं आणि बाकीच्या जे हे असे लोक आहेत खंडणीखोर त्यांचा आमचा कुणाचा काही कधी संबंध आला नाही. कंपनीनं पण आम्हाला कधी शेअर केली नाही ती गोष्ट किंवा ती त्यांना माहिती. त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगतील. त्यांचा FIR पण आहे, केस खंडणीचा गुन्हा दाखल आहे, ते त्यांना व्यवस्थित सांगता येईल. एकंदरीतच आणखी दहशतीचं वातावरण आहे सगळ्या गावात. आता सगळा समाज रस्त्यावर आहे न्यायासाठी आणि मी तुमच्या समोर आहे. इथं 10-12 दिवस झाले मी इथं आहे. जे सगळे समाजातील 18 पगड जातीतील लोक येतात, माझं सांत्वन करतात, मला हिंमत देतात, माझ्या कुटुंबाला धीर देतात, मी त्यात आहे. आता एकंदरीत आज 13व्याचा विधी आहे, तो होईल आणि मग पुढील दिशा काय आहे सगळ्यांना म्हणजे कसं न्याय घ्यायचा आहे आपल्याला त्याच्याविषयी दिशा ठरवली जाईल. काही घटना घडली त्याचं राजकारण होत असतं हे तुम्ही राजकारणात सक्रिय असल्यामुळे माहिती आहे. परंतु अधिवेशनामध्ये मसाजोगचं गावाचं नाव संतोष अण्णांचं नाव हे सतत तिथं 2 ते 4 दिवस पूर्ण गदारोळ झाला. विरोधी असतील सत्ताधारी या सगळ्या राजकीय लोकांच्या तिथल्या आलेल्या प्रतिक्रिया त्यांचं वागणं ह्याच्यावर काय वाटतं तुम्हाला? त्यांनी सत्य बघितलंय. ज्यांनी न्याय मागितलाय ना त्यांना इथलं सत्य बघितलंय. त्यांनी सगळ्या गोष्टी इथल्या जाणून घेतल्यात आणि इथं येणाऱ्या माणसांनी सांत्वन केलंय आणि त्या सांत्वनपर भेट न देता निस्ती त्यांनी न्याय मागण्यासाठी जे काही प्रयत्न होतील त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केलेत. म्हणून संतोष अण्णाचं नाव जे आता अधिवेशन होतं त्याच्यामध्ये सतत मसाजोग आणि संतोष अण्णा हे नाव राहिलं. त्याचं कारण एक आहे की पूर्ण सत्यता आहे ह्याच्यामध्ये की हा माणूस काय होता सगळ्या समाजाने दाखवून दिलेलं आहे, गावांनी दाखवून दिलेलं आहे. 12 तास 13 तास गावातले लोक रस्त्यावरचं उठायला तयार नाहीत. वृद्ध माणसं, लहान लेकरं, महिला, मुली ह्या सगळ्या रस्त्यावर होत्या. त्याच्यातूनच दाखवून दिलं की हा माणूस त्या लोकांसाठी काय होता. सुरेशांना धस जास्त आक्रमक दिसलं. सगळेच आक्रमक आहेत. अण्णा तर आहेत आक्रमक, पण सगळ्यांनाच न्याय पाहिजे. अण्णांनी पहिल्या दिवशीपासून इथं जे भेट दिली आणि त्या दिवशी सगळं हे केलं, सगळं मांडलं, त्यातूनच अण्णाला सगळी गोष्टी जवळपास माहीत झाल्या होत्या इथे. सर्वांना सूचना आहे आणि जसे जसे लोक येत राहिले, की आपापल्या गाड्या रस्त्यावरच्या साईडला गेली. जसे जसे लोक येत राहिले आणि जे मांडत राहिले सगळ्यांचाच रोष आहे. आता न्याय घेतल्याशिवाय मागे न्याय तर घेणारच, न्याय कुठंच जाणार नाही. न्याय घेणार मी, काही जरी किंमत मोजावी लागली मला माझ्या भावासाठी, माझ्या कुटुंबासाठी. कारण माझं कुटुंब आज पोरकं झालेलं आहे. माझे लेकरं आज अण्णाशिवाय राहत नव्हते, घरातले सुद्धा. काय उत्तर देणार आहे मी? 1 दिवस फक्त भेट घेतली मी कुटुंबाची या 10-12 दिवसामध्ये. काय बोलू मी कुटुंबाला, काय सांत्वन करू आईचं? आईनं आयुष्यभर कष्ट केलं. आत्ता कसं तरी दिवस आले असते चांगले, तर त्या दिवसामध्ये माझ्या भावाला संपवलं तर काय बोलणार आहे मी त्यांना? तर मग एक प्रश्न तुम्हाला थेट विचारतो की आरोपी एक विशिष्ट समाजाचे आहेत, संतोष अण्णा एक विशिष्ट समाजाचे, की एक बाहेर चर्चा सुरू आहे. लोक काही विचार करतील. तुम्ही आधीच पॉझिटिव्ह बोललात की समाजात खूप चांगली लोक आहेत, जास्तीत जास्त चांगली लोक. 2 समाजामध्ये काय तेढ निर्माण झाली आता या घटनेमुळे? का काही घेणं देणं नाही कुणाला? सामान्य लोक आज एकही बंधुभावनाच आहेत. ह्या प्रवृत्तीच आहेत ज्या चांगल्या गोष्टीला समर्थन देत नाहीत, ज्या वाईट गोष्टीला समर्थन देतात. ह्या पण एक प्रवृत्ती आहेत. आणि जे चांगले लोक आहेत ना ते ह्या गोष्टीला अण्णाच्याच बाजूने समर्थन देत आहेत की एक चांगला माणूस होता. खूप प्रतिक्रिया आहेत. खूप डीपमध्ये गेलात तर तुम्हाला मला वेळ नाही भेटणार सांगायला. खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. खूप लोक हंबरडा फोडत आहेत.
खूप लोक न्यायासाठी म्हणजे वाट बघतायत. ह्या प्रवृत्ती आहेत आणि जो विषय आहे आत्तापर्यंत जे आरोपी आहेत ते विशिष्ट एका जातीचे आहेत. त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे की काय हा प्रकार नेमका काय आहे. पण ह्याच्याहून शिवारात असेल, केस तालुक्यात असेल, बीडमध्ये असं काही दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याची मला तरी दिसत नाही. हां, तेच सांगतो मी तुम्हाला. जे माणुसकी आहे ज्याच्या अंगात माणुसकीचं रक्त आहे, जो माणूस अण्णाला ओळखतोय त्या माणसाच्या एकदाही मनात येणार नाही की ह्या माणसानं काही चुकीचं केलं असेल म्हणून, किंवा त्यांनी सगळी समाजसेवाच बघितली. पंचक्रोशीत तुम्ही कुठं जा, कुठल्या गावात जा, महिलांना विचारा, पुरुषांना विचारा, लेकरांना विचारा, संतोष अण्णा हे नाव त्यांच्या मनामनात आहे. का तर एवढं निस्वार्थीपणे काम करणारा तो माणूस होता म्हणून त्याचं नाव आहे. आणि ज्या प्रवृत्ती आहेत ना त्याच त्या फक्त सगळ्या चुकीच्या समाजात आहेत. हां. निश्चितपणे आपण बघितलं, धनभाऊनी अत्यंत सविस्तर मनमोकळेपणाने या ठिकाणी चर्चा केली. त्यांना जोपर्यंत आरोपींना शेवटची शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांचा या गोष्टींबद्दलची मागणी आहे की त्यांना न्याय हवा आहे, त्यांचं समाधान त्याच वेळेस होईल. तर दुसऱ्या बाजूनी धनुभाऊनी एक फार सकारात्मक संदेश समाजासाठी दिलेला आहे की प्रत्येक समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतात त्या ठेचल्या गेल्या पाहिजे. त्या जर ठेचल्या गेल्या तर समाजात काही होणार नाही आणि सगळ्या समाजात चांगल्या प्रवृत्तीचे लोक जास्त आहेत. त्यामुळे समाजातील सलोखा आजही टिकून आहे अशा पद्धतीची फार महत्त्वाची टिप्पणी त्यांनी केली. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग.